स्वामींच्या या लीला ऐकणाऱ्याच्या जीवनामध्ये कधीही दुःख उरत नाही. या जगामध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनाच्या 2 कथा किंवा आवृत्त्या ज्ञात आहेत. दोन्ही आवृत्त्या आईच्या पोटातून सामान्य जन्माऐवजी त्यांच्या दिसण्याबद्दल आहेत. एका कथेनुसार स्वामी हे उत्तर भारतातील हस्तिनापूर जवळील चेले गावामध्ये 8 वर्षाच्या मुलाच्या रूपामध्ये गूढपणे दिसले होते. दुसऱ्यामध्ये श्री नरसिंह सरस्वती बद्रीच्या जंगलामध्ये गेले, जिथे ते सुमारे 350 वर्षे समाधीमध्ये राहिले आणि त्यांना एका लाकूडतोड्याने जागे केले. स्वामींच्या दर्शनाचे ठिकाण आणि वर्ष याबद्दल 2 ज्ञात आवृत्त्या असू शकतात, परंतु सर्व लेखक त्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवशी एकमत करतात, जो चैत्र महिन्याचा दुसरा दिवस होता किंवा गुढीपाडव्यानंतरचा दुसरा दिवस होता. गुढीपाडवा हा शालिवाहन शकातील नवीन वर्षाचा दिवस आहे. हा चैत्र शुद्ध द्वितीया तिथी आहे. यावर दुमत नाही. स्वामी समर्थ हस्तिनापूर जवळील चेले गावामध्ये 8 वर्षाच्या मुलाच्या रूपामध्ये प्रकट झाले, त्याची कथा आता आपण ऐकूया. स्वामी सूत, ज्यांना स्वामी समर्थ आपला पुत्र मानत होते, त्यानुसार स्वामी समर्थ प्रथम हस्तिनापूर पासून 24 मैलांवर चेलीखेडा गावामध्ये प्रकट झाले. हस्तिनापूर गंगा नदीच्या तीरावर दिल्लीपासून सुमारे 100 किलोमीटर ईशान्येस आहे. चैत्र महिना किंवा गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी 8 वर्षांचा मुलगा हा ग्राउंड फोडल्यानंतर प्रकट झाला होता. स्वामी सूत म्हणजे हरिभाऊ तावडे यांनी लिहिलेल्या धर्मग्रंथात हस्तलिखितात याचा उल्लेख आपल्याला आढळून येतो आणि त्याला स्वामी प्रकटकांड म्हणजे स्वामींच्या देखाव्याची कथा असे नाव देण्यात आले आहे. हे देखील अहमदनगर येथील श्री नाना रेखी यांनी तयार केलेल्या कुंडलीनुसार आहे, जे स्वामी भक्त आणि तज्ज्ञ पिंगळा ज्योतिषी होते. या कुंडलीला स्वामी समर्थांनीच मान्यता दिली होती. चेंबूर मुंबईतील स्वामी सूत मठामध्ये चैत्र शुद्ध द्वितीया हा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामींच्या काही भक्तांनी जसे की श्री हणमंते, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थचे लेखक नाना गद्रे आणि शकाताई आकटे यांनी पुष्टी केली की स्वामी समर्थ हे चैत्र शुद्ध द्वितीयेला हस्तिनापूर जवळ 8 वर्षांच्या मुलाच्या रूपात प्रकट झाले होते. श्री आनंदनाथ महाराजांच्या मते स्वामी समर्थ या दिवशी हिमालयाजवळ एका वटवृक्षाखाली प्रकट झाले होते. त्यामुळे स्वामी समर्थांच्या अनेक अनुयायांनी स्वीकारलेली ही स्वामींची आवृत्ती असल्याचे आपल्याला दिसून येते. स्वामी समर्थ हे कर्दळीवन आणि बद्रीच्या जंगलामध्ये गेले आणि एका मृगातून प्रकटले, अशी सुद्धा एक कथा प्रचलित आहे. श्री नरसिंह सरस्वती म्हणजे भगवान श्री दत्तात्रयांचा दुसरा अवतार 1458 मध्ये श्रीशैल पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या कर्दळी वनामध्ये गेल्याचा गुरुचरित्राच्या पवित्र ग्रंथामध्ये उल्लेख आहे. नंतर ते कर्दळीवन सोडून उत्तरेकडे बद्रीच्या जंगलामध्ये गेले असे सांगितले जाते, जेथे प्रगत योगी ध्यानासाठी जातात. तिथे अनेक वर्ष घालवून त्यांनी महासमाधी घेतली होती. कालांतराने त्यांचे शरीर पूर्णपणे अँथिल्सने झाकले गेले. अँथिल्स जंगलात सामान्य असतात आणि ते सापांचे निवासस्थान आहे असे मानले जात असल्याने लोक सहसा त्यांच्या जवळ जात नाही किंवा त्यांना त्रास सुद्धा देत नाही. अशा प्रकारे श्री नरसिंह सरस्वती अबाधित राहिले. सुमारे 350 वर्षे ते समाधीमध्ये राहिले. एकदा एक लाकूडतोड करणारा झाड तोडायला पोहोचला, पण हे करत असताना त्याची कुऱ्हाड श्री गुरूंच्या मांडीला लागली आणि वाहत्या रक्ताने ध्यानात व्यत्यय आला आणि ते लगेच उभे राहिले. तो 7 फुटांपेक्षा जास्त उंच होता आणि त्याचे लांब हात गुडघ्यापर्यंत पोहोचलेले होते. अजानुबाहू एक खूप लांब हात असलेला व्यक्ती. त्यामुळे लाकूडतोड करणारा हा घाबरला. तथापि श्री गुरूंनी त्याला क्षमा केली आणि स्वतःला श्री समर्थ म्हणून प्रकट केले. कुऱ्हाडीचे चिन्ह श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर
एक ठिपके बनले होते. श्री नरसिंह सरस्वतींचे हे नव्या व्यक्तिमत्वामध्ये पुन्हा प्रकट होणे स्वामी समर्थांचा जन्म गर्भातून झाला नसल्याच्या आख्यायिकेशी सुसंगत मानला जातो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर नक्की शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा केव्हा आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वप्रथम तुम्हाला होईल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.